आपल्या आई-वडिलांना, आजी-आजोबांना स्वतःच्या गरजा मागे ठेवताना नेहमी पाहिलं असेल. स्वतःच्या आधी इतरांसाठी निवड करताना, स्वतः आधी इतरांची काळजी करताना नेहमी पाहिलं असेल आणि अजाणतेपणाने तुम्ही देखील स्वतःसाठी काही करताना अपराधीपणा जाणवतात का? स्वतःला अपराधी वाटवून घेतात का? की स्वतःसाठी निवड करताना, स्वतःच्या गरजा पूर्ण करताना, स्वतःची काळजी घेताना स्वार्थीपणा मानत नाहीत आणि कदाचित हीच अँसेस्ट्रल हीलिंगची खरी सुरुवात असते. आपल्या स्वतःसाठी स्वतःच्या आयुष्यामध्ये जागा निर्माण करणं म्हणजे आपल्या पूर्वजांचा अनादर करणे असे अजिबात नाहीये. तर आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी एक नवीन वारसा, नवीन परंपरा निर्माण करत असतो. जर तुम्हाला ही रील तुमच्याशी रेझोनेट होते असं वाटतंय, तर लाईक करा आणि शेअर नक्की करा.